निवडणूक 2026च्या अनुषंगानं आज आपल्या कावलगाव या गावी घेण्यात आलेल्या सभेला उपस्थित असलेल्या आपल्या जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई उत्तमराव ढगे, पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ उज्ज्वलाताई नारायणराव पिसाळ, तसेच धानोरा पंचायत समितीच्या उमेदवार आदरणीय मीरा शिवाजीराव खैरे व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर नारायणराव पिसाळ, आमचे सभापती बालाजीराव खैरे, आपले उमेदवाराचे प्रतिनिधी आदरणीय संदीपभाऊ ढगे, पूर्ण राहिले माझे सहकारी मित्र नगरसेवक उत्तमरावजी खंदारे, देवरावजी खंदारे, धम्मा डोंगरे, दादाजी पंडित, म्हणजे राऊत सर, आमचे व्यंकटरावजी देसाई व व्यासपीठ, संपूर्ण व्यासपीठ समोर बसलेले सर्व सुजाण नागरिक बंधू भगिनींनो व तरुण मित्रांनो, आपण पाहत असताना गेले 6 वर्ष झाले सन्माननीय 2019 पासून आपले आमदार आहे. त्याच्या पहिले आपण आमदार पाहिले, खासदार पाहिले, पण हे जेव्हापासून पदावर आले तेव्हापासून पूर्णेचं आणि गंगाखेडचं पुढं राजकारण बदलून गेले. राजकारणाचा स्तरच बदलून गेला. पहिले निवडणुका होत होत्या, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप करायचे, मग कोणी निवडून यायचा, कोणाचा पराजय व्हायचा. परंतु नंतर 5 वर्ष सगळे उमेदवार असलेले लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते. परंतु आज परिस्थिती अशी झाली, निवडणूक झाली की दुश्मनात सुरू करायला. आपण तर मी तर दोनदा पडून सुद्धा अजून कोणाला लावत नाही बाबा मी तुझ्यामुळे पडलो किंवा कोणामुळे. काही छोटी निवडणूक असते, निवडणूक लढणारे 4 जण असतात, त्यात एखादा विजय होतो, बाकीच्यांचा पराजय होतो. फक्त पराजयाची विमानता करायची आणि आपलं पुढचं काम करायचं ही आमची संस्कृती आहे. परंतु आपले महाशय दोनदा निवडून आले तरी यांची काय रग नाही झाली. आता मला सांगा, तुम्ही गेल्या विधानसभेमध्ये आता 24च्या संदीप भाऊ ढगे माझ्यासोबत उभं राहिले, त्यांनी रॅली काढली, माझ्यासोबत फिरले, मला सहकार्य केलं, म्हणून त्यांना त्रास. नारायणराव पिसाळ माझ्यासोबत होते, पूर्ण मार्केट कमिटी आमच्या सोबत होती, बालाजीला फळे उघड होते, म्हणून यांना त्रास. पण यांना विधानसभेला फोडा सुद्धा प्रयत्न केला. परंतु कोणाही आमिषाला बळी न पडता स्वाभिमानी माणसं आहेत. त्या स्वाभिमानी माणसांना आम्हाला साथ दिली. निश्चितच पराजय झाला असून पण माणसं जीवाभावाच्या सोबत राहिली, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आपण पाहत असताना की सभा जी आहे आजची, ही तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही ना कोणासाठी नाही. ही सभा, हे जे लोक इथं आलेत, हे मारुतराव पिसाळवर प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्या आशीर्वादावर, त्यांच्या जे काही आता राजकारणामध्ये इलेक्शन मध्ये झालं, निवडणूक झालंय, आपण पाहत असताना तुम्हाला भाजपची उमेदवारी बाहेर गेली होती. बोर्डीकर साहेबांनी तुम्हाला कामाला लागायला सांगितलं होतं, संदीप भाऊला पण कामाला लागायला सांगितलं होतं. आम्ही सुद्धा तुम्हाला शिवसेना पाठिंबा देऊन टाकला की युतीमध्ये आपण ही जागा सोडून देऊ किंवा युतीमध्ये लढू, काही करू, पण आपण सर्व सोबत राहून ही निवडणूक लढवायची आणि जिंकून यायची अशी आपण सगळ्यांना मानसिकता तयार केली होती. त्याही सकाळी तुम्हाला एबी फॉर्म सुद्धा दिला. पण राजकारणाचा स्तर तुम्हाला पहिले इतका पडलाय की नारायणरावला एक एबी फॉर्म दिला आणि दुसरीकडे वंदे साहेबांना दिला. वंदे साहेबांना दिला कोणाला माहितच नाही. नारायणराव वाटते आपला 1 पॉईंट जाऊन भरायचा, निवडणूक लढवायची. संदीप भाऊचं तिकीट कटलं, मग संदीप भाऊ नारायणराव पहिले जाऊन लढू गेले नांदेडला. पण जाऊन मला नारायणराव साठी आपण लढवता. पण नारायणराव सोबत एवढा मोठा म्हणजे धोका केला की त्यांनी पहिले एबी फॉर्म भरला, नारायणरावची उमेदवारी रद्द झाली. रद्द झाल्यावर पूर्ण काय कोणी लढावत का नाही लढावत, काही निवडणूक बिनविरोध होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी एक बैठक घेतली. संदीप भाऊला आपण नांदेडून बोलून घेतलं. पुण्याच्या माझ्या ऑफिसवर बैठक घेतली, बाबा पुढे काय करायचं. ते खरं श्रेय जाते आपल्या दादारावजी पंडित. दादारावजी पंडित संदीप भाऊचा अपक्ष फॉर्म भरून ठेवला होता, त्यांच्या नाही म्हणल्यानंतर सुद्धा. मग आम्ही असं ठरलं आपण अपक्ष निवडणूक लढू, शिवसेनेला आपण पाठिंबा जाहीर करू आणि ही निवडणूक प्रक्रिया आम्ही सुरू केली.
सुरू केल्यानंतर आम्ही बैठक घेतली नारायणगावच्या शेतामध्ये. तर त्या शेतातल्या बैठकीनं सगळ्यांना चैतन्य आलं, सर्वांना आम्हाला साथ दिली आणि हे वातावरण निवडणुकीमध्ये रंगत आहे. मला सांगा आज असं झालं की आमदार साहेबांचं मी उमेदवार दिला म्हणजे त्याच्यावर तुम्ही उभं टाकू नये बिनविरोध जेव्हा मग एवढं आटापिटा झालाय आपण उभं टाकले की लगेच बालाजीराव 9 तारखेला कशा सभापती राहतात. नारायणगावची 6 कोटीची फाईल मी काढतो. संदीपच्या तर बाबा चरित्र कुठं कोणता गुंडाच आहे काहीच नाही, कोणते रेतीचे धंदे करते. आता सगळ्याला माहित आहे रेतीच्या धंद्याची माणसं कोणाची तिथून आपलं गोळा पडतात नाही. ठीक आहे जिथे धंदे करते तिथं लाख लाभ असू द्या, पण आज राजकारणात असताना संदीपराव एवढे आरोप आहेत. संदीपराव याच्यामध्ये एक म्हण आहे संप्रदायामध्ये, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. तुम्ही गुंड प्रवृत्तीचे असलात पण चांगल्या कामासाठी करता हे सगळ्यात महत्वाचं. निश्चितच तुमच्यासोबत गावगावी जनता कधी धोका करणार नाही, तुमच्यासोबत खंडाला खंडा लावून करेल, तुम्हाला चांगलं यश करून देणार, कुठे आम्ही कमी पडणार नाही, हे सगळं महत्वाचं आहे. नारायणराव जे तुमच्या सगळं घडलं यावेळेस मी पहिले सांगितलं हे तुम्हाला संपवायचा विचार नव्हता. हे माळतराव मामाचे विचार, माळतराव मामाचा जे प्रलब्ध इथला आहे तो संपवायचा काम हे करून लागले. तर निश्चितच इथली जनता ह्या कोणा गोष्टीला भूलटापणा बळी न पडता परवादिवशी म्हणजे 7 तारखेला आपण छत्री, कपाट आणि कबशी 3च चिन्ह पाहिजे आणि त्याच्यासमोर बटन दाबून आणि नारायणराव, संदीप भाऊ आणि खैरे साहेब यांना या मिनी मंत्रालयात पाठवायचं आपण काम करायचं एवढी तुम्हाला विनंती करायला. निश्चितच कावळगाव एक पहिल्यापासून एक विचारांचा सर्कल आहे. कावळगाव म्हणलं की डोळे दाखवून लोक काय म्हणतो ते माळतराव मामा, दुसरा विषयच निघत नव्हता. बाबानं कधी पण जाती पातीचं राजकारण ह्या सर्कलमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये होऊ दिलं नाही. माळतराव मामाचं एकच वाक्य होतं, जय मानव. मानवतेच्या धर्माला पाळून त्यांनी राजकारण आणि समाजकारण आपल्या परिसरात केलंय. तर निश्चितच मामांचं नाव आणि मामाचा वारसा आपल्याला टिकवायचा असेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्वांना मिळून आमच्या संदीप भाऊला, नारायणरावला आणि बालाजीराव खैरेला यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागेल. तेव्हा कुठं खरं आपण नारायणराव सोबत आहोत हे आज आपल्याला दिसून येईल. निश्चितच होणारं राजकारण पातळी किती खाली गेली असते नारायणराव आपण फोडायचे नाही, कारण की राजकारण करत असताना आरोप प्रत्यारोप होत राहते. त्यातले 50% त्यामध्ये आरोप आपले खोटेच असते, कारण की राजकारण हे आरोप करायसाठी असते, पण आरोप करताना आपण कोणत्या पातळीवर जायला पाहिजे हे सुद्धा करायला पाहिजे. आता तो 6 कोटीचा विषय आपला वैयक्तिक विषय नारायणराव, तो राजकारणाचा व्यवहाराचा विषय. तुमच्यावर 6 कोटीचा बोजा आहे, 6 कोटीचा बोजा ते पाहतो मी, ते काढतो बावनकुळेच्या फळगर काढतो. आमदार साहेबांना प्रत्येक कमीत कमी स्वतःच्या मनात तरी झाकून बघायला पाहिजे की 3000 कोटीचं कर्ज कमी दुसऱ्याच्या 7 बोजा टाकून उचलले हो. लोक अजून विसरले नाही, पण चोर तो चोर शिरजोर अशी गोष्ट झाली. मला जणांतरी लाच व्हायला पाहिजे की आपण कोणापुढे बोलायचं काय बोलायला, स्वतः काय केलेलं आहे. तुम्ही जेलमध्ये काय शेतकऱ्याचं कर्ज मुक्त व्हावून गेले होते, शेतकऱ्यावर कर्ज उतरल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये टाकलं होतं. आपण सगळ्या गोष्टी विसरायला पडतंय. मायबाप जनता बी विसरायली, काय करतात ते कर्ज उचलायला ते निवडून मैदानात द्यायचे. हेच आपण कुठे घेऊन पाहिजे. ठीक आहे, आपला गुन्हा पराभव झालाय, आपण मोठ्या मनाला ते स्वीकारलाय, परंतु कुठेही न थांबता आपण निश्चितच सतत तुमच्यासाठी, जनतेसाठी आणि आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही सदैव रस्त्यावर उतरून झगडत राहू हे तुम्हाला सांगतो. आमदार साहेब 6 वर्षापासून आपले आमदार आहेत. मला सांगा बरं, कावळगावचा रस्ता किती झाला, काय परिस्थिती आपल्या कावळगाव सरकारची, आणि काय अधिकार आहे त्यांना आपल्या इथून मतं मागायचा आणि आमच्यावर टीका करायचा. तर एक खेळ एका कोणत्या म्हणतात डांबराची खरेदी टाकली काय पिढ्यापासून कावळगावला किती वेळ लागायला, पिढ्यावर लवकर चालले पण कावळगावला उशीर यायले. अशी परिस्थिती आता आपल्या सरकारची झाली. धामराचा रोड तर बहुत ना ऐकूनच जावं लागेल, वाढीव इकडून कोणी नाही झालं, काही लग्नाला चालू पण नाही ना, वाढीव आपला रस्ता हे ते आपला ड्रायव्हर विकून रस्ता चांगला. काय म्हणजे परिस्थिती आपल्याला आज सरकारची. कुठतरी आपण या सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे. आपण आपल्या माणसाच्या मागं, आपल्या लोकांच्या मागं राहायला पाहिजे. कधी कुठलं की संदीप हे झाले मेंबर झाले अॅट्रॉसिटी होतात. तुम्हाला सर्वांना मला आवर्जून सांगायचं आहे की पूर्ण एवढं बदनाम गाव कोणतं नव्हतं. आता माझ्यासोबत माझे सकाळी सगळे मित्र आहेत तिथं नगरसेवक बसले. आम्ही आज 22 वर्षापासून त्या सभागृहामध्ये नगरपालिकेमध्ये सोबत काम करतो. पण तुम्हाला एका स्वाभिमानानं अभिमानानं सांगतो
की आमच्या कारकिर्दीमध्ये जेव्हापासून आम्ही राजकारण करतो पूर्णेमध्ये अजून एकही अट्रॉसिटी पूर्ण पॉलिटिशियनला दाखल नाही. काम म्हणजे आमचं जे सामंजस्य आहे, आम्ही जो इथं मनाने विचाराने का काम करतो त्याचं हे फलित आहे. निश्चितच संदीप भाऊ सुद्धा इथं जर आपला सदस्य होणारच आहे, त्यात काही दुमत नाही. त्यांच्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये समर्थन घडवून येण्याचं काम, सर्व एकजुटीनं करायचं काम त्यांच्या माध्यमातून होईल ही ग्वाही आज मी संदीपरावकडून तुम्हाला देत आहे. तर निश्चितच आज बराच वेळ झालाय, मोठ्या संख्येनं आपण इथं थांबलात, त्याबद्दल मी सर्व कौलगाववासियांचे, सर्व माता भगिनींचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना एकदा कळकळीची विनंती करतो की परवा दिवशी म्हणजे 7 तारखेला आपण सर्वांना लवकरात लवकर उठून आपल्या सर्वांना सोयऱ्या मित्रपरिवारांना त्या 3 फक्त निशाणा लक्षात ठेवून सांगायचे की छत्री, कपाट, वशी या 3च निशाणा लक्षात ठेवायच्या. जिथं दिसन तिथं बटन दाबायचं आणि यांना भरघोस मतदान द्यायचं आणि यांना विजयी करायची एवढी कळकळीची विनंती करतो. आणि आपण सर्व एवढा मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो. आणि विशेष महत्वाचे म्हणजे ज्या उमेदवारांना ज्या उमेदवाऱ्या भरल्या होत्या, डॉक्टर साहेब असलेले असतील, जिने आमच्या मंदावर आपली उमेदवारी अर्ज वापस घेतले, माघार घेतली, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांचे आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो व मतदार रूपी आशीर्वाद देता अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.